चला स्पीडअप करा पहा. सचिन पाटेकर आणि निवृत्त पाटील अशी सलामीची जोडी. अंपायर स्क्रीन सिग्नल. सामन्याला सुरुवात टाइमर ऑन असेल. चला 40+ 15 मिनिटांचा अवधी पहिल्या 3 षटकांसाठी दिला जाईल. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये एक खेळाडू तुम्हाला आत घ्यावा लागेल. मॅच इज ऑन. पहिला बॉल. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी राहील. पहिलाच बॉल सिंगलला मात्र सुरुवात घडते. अनिरुद्ध पाटील यांना स्ट्राईक एंड वरती अगदी आपण पाहू शकाल ऑन साइडला सन्मान दिलाय. सिंगल येते. संदेश यांना आपण पाहतोय. संदेश घरत बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. लोवर फुलटॉस बॉल ऑन साइडला हलक्यात सन्मान दिलाय. फिल्डर आहेत. मिस फील्ड थोडीशी पाहिली. तत्पर फायदा उचलला परंतु इथे पहा बॅट्समन धावचीच्या स्वरूपात होईल बाद. धक्का क्रमांक पहिला. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. अनिरुद्ध पाटील मैदानाच्या बाहेर परतताना धक्का पहिला पाटणोली टीमला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मोहनदास पाटील परत इथे लेगबायच्या स्वरूपात सिंगल संघाच्या खात्यामध्ये जोडले जाईल. मोहनदास पाटील माजी सरपंच यांना अगदी स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकाल. 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होताना अगदी आपण पाहतोय. धावसंख्या 4 धावा धावपटल्यावरती आहेत. यावेळेस 6 बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी परंतु वेगानं कंप्लीट केली. बॅटकटच्या स्वरूपात हे सिंगल धाव मात्र मिळेलं आणि अकाउंट ओपन होईल मोहनदास यांचं. आणि या सिंगलला मात्र धावसंख्या 5 आहे आकड्यावरती. पाच बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. षटक पहिलं संपतंय. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 5 धावा. चला स्पीडअप करा. एकत्रित येऊ नका. फिल्डिंग टीमला विनंती असेल जो कोणी तुमचा नेक्स्ट बॅटर असेल नेक्स्ट बॉलर असेल त्याला आपण त्वरित रेडी ठेवा इन ॲक्शन मध्ये. कारण तब्बल 8 मॅचेस आपल्याला आणखी कव्हर करायच्या आहेत. याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करा. उदय यांना आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड ओव्हर षटक क्रमांक 2 घेऊन. स्ट्राईक एंड वरती मोहनदास पाटील. एका बाजूने सचिन पाटेकर ऑन स्ट्राईक एंड वरती. काही मान्यवर देखील इथे अगदी प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळतील. मान्यवरांचं शुभ आगमन. संजूबाई पाटील आणि त्यांचे सर्व मित्र परिवार अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहू शकाल. टीमची धावसंख्या 5 आकड्यावरती. सर्व पाहुण्यांना विनंती दिसेल आपण यावं. व्यासपीठावर आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये.
सलगचा दुसरा डॉट, 2 बॉल डॉट पाहायला मिळतात. मोहनदास पाटील स्ट्राईक एंडवरती. आता पूर्णपणे धावसंख्या रोखून ठेवली, धावसंख्येला रोख दिले. 5 आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय जरूर, परंतु त्या निर्णयावर आता कशा रीतीने कामगिरी केली जाईल हे देखील पाहणं तितकंच इम्पॉर्टंट. स्लोवर बॉल, धीम्या गतीचा चेंडू, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि अगदी हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सलग 3 चेंडू डॉट येताना आपण पाहिले सेकंड ओव्हर मध्ये आणि इथून मात्र पहा सफलता मिळतीये. बॅट्समन होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा मोहनदास पाटील यांच्या रूपानं बॅटिंग करणाऱ्या पाटणोली टीमला. धक्का बसलाय, धक्का क्रमांक 3. सलगची दुसरी विकेट मिळतीये, दुसरी सफलता मिळते उदय यांना. बॅट्समन प्रदीप पाटील बाद. पैशाचं आमिष दावलं आधी, पैशाचं आमिष दावलं आधी. सलग 2 सफलता मिळतात. न्यू बॅटर सुहास पाटील मैदानाच्या हातमध्ये दाखवलं त्यांना पाहायला मिळतात. सत्र पहिलं षटक, दुसरं शेवटचा बॉल उदय होतील सज्ज. शेवटचा बॉल आणि तो बॉल देखील येतोय डॉट बॉल. दुसरे मेडन ओव्हर, दुसरं मेडन षटक या स्पर्धेतील जो हनुमान चषकातील गोलंदाज उदय यांच्या नावावरती राहिलंय. कमालीची कामगिरी, 2 सफलता, सलग 4 बॉल डॉट आणि अशा रीतीने धावसंख्या स्थिर. ज्या पहिल्या षटकामध्ये जमल्या 5 आणि सेकंड ओव्हरमध्ये पूर्णपणे अगदी डॉट बॉल आणि विकेट्स आपण पाहिल्या आणि 2 षटकांच्या अखेरीस 5 धावा दापटल्यावरती आहेत. षटक क्रमांक 3 आणि बॉलिंग ट्रॅक वरती नरेश आपण पाहू शकाल. सचिन पाटेकर यांना प्रथम साइडला फटका. डीप स्क्वेअरला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न परंतु नाकार दिला. बऱ्याचशा वेळानंतर खरंतर सिंगल येताना पाहायला मिळते आणि 6 धावा दापटल्यावरती आहेत. ऑन साइडला फटका. सिंगल येते आणि 7 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. सेवन रन्स. ऑन साइडला अगदी हा बॉल खेळून काढलाय. मिड विकेट मध्ये डीपला फिल्डर आहेत. फंबल झाल्या. दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धावसंख्या, चांगली धावगती 2 फलंदाजांच्या मधोमध आपण पाहिली.
आणि या 2 धावींना टीम जाऊन पोहोचली आहे. 9 ऑन दी बोर्ड, 9 धावा. प्रथम टॉस जिंकल्यानंतर जी बॅटिंग स्वीकारली आहे त्या बॅटिंगच्या निर्णयावर तशा रीतीची कामगिरी होणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. एक चांगलं टार्गेट सेट करणं, एक चांगली धावसंख्या उभारणं, या सर्व गोष्टी पहिल्या सत्रामध्ये मात्र मला पाहायला मिळतात. यावेळेस बॅकवर्ड साईडला फिल्डर पळतायत चेंडूकडे. आणि या बॉलवरती 2 धावा. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव. ट्वेल्व ऑन दी बोर्ड. 12 धावा धावपटल्यावरती आहेत. या षटकातील 2 चेंडू अद्याप शिल्लक. स्विच इट. डीप थर्ड मॅनला बॉल चालला वेगानं. या सत्रातील पहिला मोठा फटका सचिन पाटेकर यांच्या बॅटमधून येतोय चौकार. सिक्स्टीन ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल ऑफसाइडला पुश केला. पॉइंट मधून डीप पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर अगदी पळतायत चेंडू मागे, परंतु बॉल चालला सीमा पार. बाउंड्री यांच्या पलीकडे येतोय चौकार. षटक संपते. 18 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पाहायला मिळते. बॅटिंग करताना पाटणोली टीम जाऊन पोहोचली. 20 ऑन दी बोर्ड, 20 धावा. वीस धावा. शेवटचं षटक. पहिलाच बॉल प्रहार केलाय शेवटच्या षटकामध्ये. चांगली सुरुवात बॅटिंग टीमची पाहायला मिळते. पहिलाच बॉल वरती वेलकेप केलं चौकारानं गोलंदाज रिंगंबर यांचं आणि बॅट्समन सुहास पाटील यांच्या बॅट मधून पहिलाच बॉल वरती चौकार. टीमची धावसंख्या पुढे सरसवताना 24 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर ऑफ दी फर्स्ट इनिंग, डेथ ओव्हर ऑफ दी फर्स्ट इनिंग. मराठी भाषेमध्ये ज्याला म्हटलं जातं हाणामारीचं षटक. आणि त्या पहिल्या बॉलवरती जरूर हाणामारी आपण पाहिली, परंतु इथून मात्र लेग बॅकच्या स्वरूपात ही सिंगल येते आणि संघ 25 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या सत्रातील. नेक्स्ट मॅच साठी देखील विनंती केली जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही इथून विनंती करू. यावेळेचा फटका कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा सचिन पाटेकर. अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये ज्यानं साकारली आहेत आणि तो आपला अनुभव, तो एक्सपिरियन्स मात्र ते सिद्ध करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रेंज मध्ये सुरेख असा षटकार. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावपटलावरती आहेत. ऑफ साइडला अगदी ट्रॅव्हल केलाय बॉलला. सिंगल मात्र कंप्लीट केली जाते वेगानं आणि या सिंगलला मात्र 32 धावा धावपटलावरती पाहायला मिळते. 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा धावपटलावरती आहेत. चला बॉस फायटर ओवले 40+ टीम आणि नेरे 40+ टीम कॅप्टन आपण टॉस साठी संपर्क साधा. ऑन साइडला खरं तर फटका अगदी आपण पाहतो मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. उचलतील फेकतील सिंगल येते. 5 बॉलचा खेळ संपला. धावा संख्या 33 धावा धावपटलावरती आहेत. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातील टार्गेट सेटिंग बॉल. किती धाब्यांचं टार्गेट सेट होईल, किती धाब्यांचं डोंगर उभारलं जाईल आणि अगदी या शेवटच्या बॉल वरती आपण पाहणार आहोत.
शेवटचा बॉल. सचिन पाडेकर आपल्यातील गुणकौशल्यता, आपल्यातील क्षमता, आपल्यातील ताकद, आपल्यातील अनुभव सिद्ध करत असताना शेवट केलं गोड. अगदी मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलाय षटकार. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बॅटिंग करताना आराध्या स्पोर्ट्स पाटणवली 40+ टीम जाऊन पोहोचले ते म्हणजे टोटल 39 ऑन दी बोर्ड. 39 धावा जमल्यात. 40 धाव्यांचं टार्गेट, 40 धाव्यांचं लक्ष. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना संघ अगदी आपल्याला पाहायला मिळेल. वर्चवले 40+ टीम. चला तत्पर नेरे 40+ आणि बॉस फायटर वर्चवले 40+ टीम आपण टॉस साठी संपर्क साधा विनंती केली जाते. चला फिल्डिंग त्वरित सजून घ्या. चला नेरे 40+ आणि बॉस फायटर वर्चवले 40+ टीम टॉस साठी आपण संपर्क साधा. फिल्डिंग टीम त्वरित चित्राक्षर सजून घ्या विनंती केली जाते. आणि पहा खरं तर आमचे संजूभाई पाटील बॉस यांचे मित्र परिवार खरं तर आज यांचा खेळ पाहण्यासाठी श्रीवर्धन वरून प्रवास करून आसिफ भाई इथे उपस्थित झाले. त्यानंतर उबळे गावातील आमचे जगदीशजी दापोलकर, PI साने साहेब आहेत, हरेजी दापोलकर, प्रतीकजी पाटील, हे सर्व मान्यवर खरं तर आज संजूभाई पाटील यांचा मित्र परिवार आणि वेळात वेळ काढून अगदी मॅच पाहण्यासाठी ते उपस्थित झाले. त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. चला फिल्डिंग टीम क्षेत्राक्षर सजून घ्या. बॅटिंग टीम चला सलामीची डोई त्वरित दाखल करा. चला फिल्डिंग टीम उशीर नको, सजून घ्या क्षेत्ररक्षण त्वरित. चला वर्चवले 40+ टीम कॅप्टन आपण त्वरित दाखल व्हा. ओवले 40+ टीम, बॉस फायटर होरे 40+ टीम आपण टॉस साठी त्वरित संपर्क साधा. नेरे 40+ टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला स्पीडअप करा फिल्डिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग टीम.
सामन्याला सुरुवात, उत्तरार्धाला सुरुवात. 40 धाब्यांचं टार्गेट, 40 धाब्यांचं लक्ष, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. उदय आणि संदेश आपण बादे षटक क्रमांक पहिलं घेऊन अनिरुद्धजी पाटील बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळते. अंपायर ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. उत्तरार्धाला सुरुवात, पहिला बॉल, 40चं टार्गेट. पहिलाच बॉल सन्मान दिलाय. पहिल्या 2 षटकांचा आपण पहिल्या सत्रामध्ये विचार केला. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आल्या होत्या, सेकंड ओव्हर पूर्णपणे मेडन राहिलं होतं. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फक्त 5 धावा आपटल्यावरती. तदनंतरचे 2 षटकं आपण पाहिली, ज्यामध्ये एका षटकामध्ये 15, एका षटकामध्ये 19. यावेळेचा फटका, गॅप पाहिली. पहिल्या पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना आणि एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल केला सीमा पार, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उदयच्या बाणमधून येतोय चौकार. फिल्डिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग टीमची, आणि अगदी या बॉलवरती सिंगल आणि 5 धावा आपटल्यावरती पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ संपलाय, 5 धावा आपटल्यावरती आहेत. 40 धाव्यांचं टार्गेट, 40 धाव्यांचं लक्ष. त्यामध्ये चांगली बॅटिंग, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल ट्रॅव्हल केलाय. बीट करून बॉल चाला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये सीमा पार. बॅटर संदेश आणि त्यांच्या बॅट मधून चौकार. यामुळे फटका मिड ऑफ मध्ये अगदी फिल्डर येतील. लॉंग ऑफ मधून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल येते. पहिलं दशक जोडलं जाईल आणि 10 धावा आपटल्यावरती. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण टॉस करून घेत आहोत. मी विनंती करेल धनराज जाधव यांना विनंती असेल, आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते टॉस करायचे. पहा, यावेळेस झेलची संधीचं केलंय सोनं आणि इथून मात्र सफलता मिळते टीमला. गोलंदाज अनिरुद्ध पाटील यांना बॅट्समन होईल बाद. उदय इथून मात्र मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतील. धक्का क्रमांक पहिला, 10 या आकड्यावरती बॅटिंग करताना अगदी आपण पाहतोय वरच्या टीमला. तर टॉस इथे केला जातोय. दोन संघ दरम्यान आणि टॉस जिंकला. यस, नेरे 40+ टीमनं प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. षटक क्रमांक 2 घेऊन अगदी सचिन पाटेकर बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. बॉस पॅटर ओवले 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट घेताना नेक्स्ट मॅच मध्ये नेरे 40+ टीम पाहायला मिळेल. टॉस जिंकला नेरे 40+ टीमनं प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला. सचिन पाटेकर सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील. यावेळेचा फटका ऑफसाइडला ड्राइव्ह केलाय. डीप पॉइंटला फिल्डर आहे, सिंगल मात्र येते.
या सिंगलला मात्र 11 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. ओव्हले 40+ आणि त्या जॉयगन्स फाईट करताना नेरे 40+ अशा दोन संघ दरम्यान पुढील मॅच आहे. टॉस जिंकला नेरे 40+ टीमनं प्रथम फिल्डिंग. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना ओव्हले 40+ पाहायला मिळेल. ओहो यावेळेस फटका परंतु फिल्डर डीप मिड विकेट मध्ये तैनात आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न राहील का? नाकार दिलं आणि या सिंगल न मात्र धावा संख्या पुढे सरसवताना टोटल 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर सचिन पाटेकर यांना अगदी आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी. पहिले 2 बॉल प्रत्येक बॉल वरती सिंगल आणि अशा रीतीने मात्र 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस लाईन अगदी पंचाने पाहिली. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल. यस पंच आमच्याकडे वळतात. इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि 13 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. ऑन साइडला फटका खेचला. फिल्डर आहेत. सिंगल येते. 40 धावांचं टार्गेट. जितेश तिथे तैनात होते. अगदी चांगले फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि अगदी 14 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. 15 बॉल मध्ये आणखी 26चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. इट्स अ डॉट बॉल. 14 मध्ये आता 26चं समीकरण. 14 बॉल 26 रन्स असं इक्वेशन. धावा कशा रीतीने जमतील, धावसंख्या कशा रीतीने रोखली जाईल यामुळे प्रहार केलाय. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाला बीट करून एका टप्प्यानं बॉल चला सीमा पार. 1 बाउन्स येतोय चौकार. टीमची धावसंख्या पाहायला मिळते वेगानं पुढे सरसावताना टोटल 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावपटलावरती आहेत. येणारे 13 चेंडू. आता उर्वरित 22 धाव्यांची गरज. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. सचिन पाटेकर पुन्हा एकदा होतील सज्ज. राईट टर्म राऊंड द विकेट ना मारा करत असताना हवाई हल्ला हवाई सफर. बॉलला भिडकावून दिला सीमा पार. डीप फॉरवर्ड स्पेलेक्टच्या डोक्यावरून. इट्स अ बिग हिट. बिग हिट जे हनुमान चषकातील येतोय दमदार षटकार. टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये. पहिल्या 4 बॉलचा विचार केला फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. परंतु त्यानंतरचे शेवटचे 2 बॉल जिथे एक चौकार एक षटकार येताना आपण पाहिलं आणि संघाची धावसंख्या तर वेगाला पुढे सरसवताना जाऊन पोहोचली आहे. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा जमल्यात. येणारे 12 चेंडू ज्यामध्ये 16 धाव्यांची आणखी गरज. चला स्पीडअप कराय विनंती केली जाईल. पहा वारंवार. ट्वेंटी 24 धावा आहेत. 12 बॉल मध्ये आणखी 16ची गरज.
24 धावा 24 ऑन दी बोर्ड आहेत. प्रमोद पाटील बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 घेऊन 16ची आणखी गरज. शॉर्ट पिचचा बॉल बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी अडवला जातोय. चांगली कामगिरी प्रमोद यांची पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट नो सुरुवात घडतीये. 11 चेंडू 16चं समीकरण. आता हे षटक अगदी निर्णायक राहील या मॅच मध्ये. या षटकामध्ये धावसंख्या रोखण्याचं काम आता प्रमोद पाटील यांना करावं लागेल. स्ट्राईक एंड वरती एका बाजूने संदेश यांना आपण पाहतोय. प्रहार केलाय आणि ठोकलाय मिड विकेट आणि वाईड इस्लांगांच्या मधोमध सीमा पार येतोय षटकार. टीमची धावसंख्या 30 जमा. तिसरं दशक जोडलं जाईल. फटके जर येत राहिले तर कदाचित हे मॅच मात्र फिल्डिंग डिपार्टमेंटला मागणे राहील. सिंगल येते. ट्वेंटी 31 ऑन दी बोर्ड. 31 जावा. 9 धावांची आणखी गरज. येणारे 9 चेंडू बॉल टोरन्स असं इक्वेशन असं समीकरण आणि परंतु इथून मात्र डॉट बॉल. आठ चेंडू आता 9 धावा. यावेळेस फटका फसलाय आणि झेल देखील टिपली जाते. इथून मात्र बॅट्समन होईल बाद. दुसरा धक्का. दुसरा हातरा बॅटिंग करताना अगदी आपण पाहतो वरच्या उभल्या फुटबॉल टीमला सचिन याच्या रूपानं. सात मध्ये 9ची गरज. किरण न्यू बॅटर किरण गरज पाहायला मिळतात. ड्राइव केला ऑफ साइडला. हलक्या हाताने सिंगल मात्र येते. दुसरीचा प्रयत्न. बॅट्समन होईल धावचीच्या स्वरूपात बाद. धक्का क्रमांक 3. गरज नसताना प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मात्र तो फसला आणि इथून मात्र विकेट मिळते टीमला. आता शेवटचे बॉल शिल्लक असतील 6 ज्यामध्ये 8 धाब्यांची आणखी गरज. हॅलो. त्याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर श्रीवर्धन वरून आमच्या आसिफ भाई खरं तर इथे संजूभाई पाटील बॉस यांचा खेळ पाहण्यासाठी अगदी दूरवरचा प्रवास करून आले. त्यानंतर ओवळे गावातील जगदीशजी दापोलकर असतील, पेसाहेब साने साहेब असतील, ओवळे गावातील अरेशजी दापोलकर असतील, ओवळे गावातील प्रतीकजी पाटील, मग या सर्व मान्यवर खरं तर आज इथे 40+ खेळ पाहण्याकरता संजूभाई पाटील यांचा खेळ पाहण्याकरता उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करत आहोत. शेवटचे 6 चेंडू आणि ज्यामध्ये आता 8 धाब्यांची गरज.
विजय पाटील बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचं षटक 6 मध्ये 8 ची गरज. चला नेरे 40+ आपण देखील रेडी राहायचं पहा. जशा रीतीने मॅच एंड होईल तशा रीतीने आपण त्वरित फिल्डिंगचा दबा घ्या. पहिलाच बॉल ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दिशा दिली. ताकदीचा नव्हे तर युक्तीचा केलाय वापर. गॅप पाहिली फटका एक्झिक्यूट केला आणि पहिलाच बॉल वरती आला चौकार. आता 5 बॉल आणि ज्यामध्ये आणखी 4 धाब्यांची गरज. चौकारांना मॅच आता थोडीशी खुली होताना पाहायला मिळते बॅटिंग टीम साठी, परंतु तेवढीच चांगली कामगिरी मात्र फिल्डिंग टीमच्या गोलंदाजांना देखील करावी लागेल. इट्स अ डॉट बॉल. अशा रीतीनं डॉट बॉल आहे तर मॅचचं चित्र काही वेगळं पाहायला मिळेल. 4 मध्ये आणखी 4 ची गरज. यावेळेचा फटका ऑफ साइडच्या रिझन मध्ये. सिंगल कंप्लीट. फंबल झालेत फिल्डर आणि तब्बल 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. 3 चेंडू आता शेवटच्या 2 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम अगदी आपण पाहतोय. 3 बॉल आणि 2 धावा. टॅपिंग क्रिकेट सारखा काहीसा खेळ आणि या बॉल वरती देखील येते सिंगल. दोन चेंडू होता 1 धाव. 2 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. चला नेरे 40+ टीम आपण रेडी राहायचं पहा. जशा रीतीने मॅच संपेल तशा रीतीने आपण त्वरित फिल्डिंगचा ताबा घ्या. आणखी 7 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. त्याच्याकडे सर्वांनी लक्ष केंद्रित करा आणि तशा रीतीने मात्र आपण खेळ साकाराय विनंती केली जाईल. शेवटचे 2 बॉल आणि ज्यामध्ये 1 धावेची गरज. क्लोज फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी आपण पाहू शकाल. चला स्पीडअप करा पहा. एका धावेची गरज आणि सामना जिंकलाय. मॅच फिनिश. टीम पहायला मिळतीय. वरचवली टीम. कॉंग्रॅच्युलेशन सांडलं असेल पाटणोली टीम. चला नेरे 40+ आपण त्वरित फिल्डिंग सजवून घ्या आणि ओवले 40+ टीम आपण सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करायला विनंती केली जाईल. तर चला उदय आपण या. उदय यांना विनंती असेल आपण यावं. सामन्याचे सामनावीर उदय ठरतायत. नेरे 40+ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना ओवले 40+ टीम. चला फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण आपण त्वरित सजून घ्या. बॅटिंग टीम ओवले 40+ टीम सलामीची जोडी आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. नामदेवजी पाटेकर यांच्या शुभ हस्ते आपण सामन्याचा सामनावीरचा किताब देत आहोत. जशा रीतीने नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल आवाजामध्ये करूया बदल. आवाज ऐकायला मिळेल शेखरदादा पाटील कुडाफ यांचा.